बघा राम सेतू बनत होता, तर राम सेतू पूर्ण झाला बनल्यानंतर शिवजीचं तिथं काय करायचं होतं, अधिष्ठान मांडून अभिषेक करायचा होता शिवजीचा, आणि शिवजीचा अभिषेक करायचा होता. तर पूर्ण काम झालं, अभिषेक करणार कोण, कोण करणार अभिषेक? शिवजीच्या घरचा अभिषेक आहे, कोण करणार, कोण करणार? साधारण पाहिजे का? रामजीच्या सेतू पूर्ण झाला, शिवजीचा अभिषेक करायचा आहे, तर बिभीषण म्हणतो कोणाला, रामजीला, हे प्रभू कोण पाहता तुम्ही, आणि तुम्हाला शोधून सापडणार नाही, जा पाठवा कोणाला रावणाकडं, रावणाच्या हातानं अभिषेक करा. ज्याला मारायला चालले होते सर्वजण, ज्याच्यासाठी सेतू बांधत होते, त्याला अभिषेक करायला बोलायला जात गेले आणि सांगितलं का तुम्हाला शिवजीचा अभिषेक करावं लागतं. तो म्हणून का नाही, म्हणून का नाही, म्हणून का? अरे शिवजीचा अभिषेक आहे, हा दुश्मन जरी रामजी असले तर शिव तुझा आराध्य आहे, म्हणून शिवजीचा अभिषेक म्हटल्यानंतर तयार झाला. पण एक म्हणतोय अभिषेक करतो पण जोडपं तिथं पाहिजे. बघा अभिषेक करतोय, जोडपं पाहिजे, अभिषेक करत असताना दाम्पत्य पाहिजे. मग आहे इथं श्रीराम प्रभू, सीता कुठं आहे? सीता तर अशोक वाटिकेमध्ये आहे. कुठं आहे सीता? अशोक वाटिकेमध्ये आहे. हा हे एकटेच आहे. मग त्याला सांगण्यात आलं रावणाला, तुमच्याकडे सीता आहे, घेऊन या. त्यांना सांगितलं आणतो खरी पुष्पक विमानात बसून, परंतु जशी आणेल तिच्यावर दृष्टी पण टाकायची नाही, जशी आणेल तशीच घेऊन जाईल. आणि त्याचबरोबर जे अभिषेकाची पूजा करेल, जेवढी काही पूजा असेल त्या पूजेचा मान मला, ती पूजा मी घेऊन जाईल. म्हणून तेव्हापासून जे ब्राह्मण पूजा करतात, पूजा घराकडे घेऊन जातात. तुम्ही त्याच्यामध्ये सोडल्या सुपाऱ्या, सोडल्या बदाम, कांदे ठेवतात, तर नेऊन पस्तावते तिकडे. काय करणार आहे? महागीच देवाला पाहिजे म्हटलं तरी असं आहे. देणारा कशासाठी पाहिजे? पूजेसाठी का घरच्यासाठी? पूजेसाठी देणं. मग छद्र पडलेले असो तर ते घेऊन, मग ती अट पूर्ण झाली. सीतामाई आली, बसल्या आणि अभिषेक केला. आणि त्या अभिषेक केल्यानंतर रावणाने सर्व पूजा सावरून घेऊन गेले. अशा प्रकारे तिथं शिवजीचा अभिषेक केलेला आहे दादा. अशा एका मागून एक अशा कथा आलेल्या आहेत. आणि एक 12 वर्षापर्यंत दुष्काळ पडला होता. कुठं? त्र्यंबकेश्वरला, नाशिकला. तर तिथं गौतम ऋषी आणि अहिल्या, तिथं त्यांनी खूप तपश्चर्या केली. त्यामध्ये शिवजी नाही का, शिवजी प्रसन्न झाले. त्यांना सांगितलं की इथं गंगा अवतरित झाली पाहिजे. कारण का ज्यावेळेस ऋषींनी तसं एक केलेलं आहे, कट रचला होता, त्यांनी धान्य आज पेरलं का एकाच रात्रीमध्ये पूर्ण होऊन तिथं सोंगावं लागत होतं. त्यामध्ये एक गर्भाची गाय. चालले का तुम्ही? मी शपथ देऊन आहो बरं, ते तुम्ही बघा काय करायचं आहे तर. पाणी तर दररोज भरायचं आहे. कारण आता थोड्या अर्ध्या 2 घंट्यामध्ये पूर्ण झाक्या गिक्या कोण चाललं जायचं. मी दिलेली आहे बा, तुम्ही जा, मला नाही काही करायचं. मी म्हटलेलं आहे का तुम्ही कोणी मधातून उठेल तर त्याला शिवजीची शपथ आहे. आता शिवजीची शपथ जर तुम्ही बोलत असाल, या शिवजीपेक्षाही तुमचं काम मोठं असेल तर तुम्ही जाऊ शकता. मी तुम्हाला अडवणार नाही. का म्हणतोय मी? माझा फायदा नाही त्याच्यात. मला तर मी एकट्यालाही सांगू शकतो. पण जेव्हा ऐकत असताना उठून जातो, तर यामधले जेवढे काही कमी जास्त पापी असतात
पाप केलेले ते पाप घेऊन जाता तुम्ही सर्वजण. पण ते पापाची भागीदारी तुम्ही कशाला बनता नाही का. म्हणून एकतर कथेमध्ये येऊ नये. कथा असली तर उठून जाऊ. शास्त्र सांगतं, मी नाही सांगत. याही व्यतिरिक्त तुम्हाला जायचं तर मी अडवत नाही. शास्त्र सांगतंय कामं मरेपर्यंतच आहेत, फक्त मेल्यानंतरच बंद होतात. तुमच्या इकडे काय, आमच्या इकडे मेल्यानंतर बंद होतात, पण तुमच्या इकडे जर मेल्यावरही चालू असतील तर ते तुम्ही झालं मला माहित नाही. शास्त्र सांगतंय दादा कथेतून कधी उठायचं नाही आणि एकतर मग कथेत यायचंच नाही असा नियम आहे तो. मी आमचा फायदा नाही, तुमच्या फायद्याचा कसा. कामं तर असतात, मला काम नाही. मी 4-4, 5-5 घंटे तुमच्यासमोर मांडतो. म्हणजे परिवार नाही, मला काही हे नाही का येऊन तुमच्या समोर एवढं मोठं बसतो. मी शाळा सोडून शाळेला सुट्ट्या मारतो. मी उन्हाताणामध्ये आणि तुम्हाला फक्त का 4च घंट्याचे हे बिचारे हे जे आयोजन करते यांना कामं नाहीत का. याने किती कामं असं, पण रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करून एवढं मोठं केलं आयोजन तुमच्यासाठी. आणि तुम्ही जर येऊन मधातून उठून जा. त्या दिवशी तर मला चित्र बघितलं झालं. 1 गेली, 2 गेली, 2 गेली, 3 गेली, समज सभाचटच झालं. महाराज राहिले, हे मंडळी राहिली. त्यातलं आता काय करा, आता करू तर काय करू म्हटलं मी. शेवटी मग मलाही गुंडाळावं लागलं. वरून देव म्हणे उचला आता तुम्ही. असं आहे, नका कोणाच्या पापाची भागीदारी बनू. असं आहे. आणि असं झालं थोडा, आता काही जास्त नाही ना, थोडा भाग राहिला आपला. शेवटचा दिवस आहे, आपलं पूजन आहे महत्वाचं. झाकी झाल्याबरोबर पूजन लावतो त्याला. किती वेळ आहे महाराज सांगा, लवकर करा. तुमच्या तुम्ही जातो नाही. हरे रामा ताळी वाजवा. राम राम हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे
आपली सुंदर गणेशजीचा विवाह करायचा आहे. आपण वाटलं तर नाही मंगलाष्टक म्हणू एखादंच म्हणू आणि ते संपन्न होऊ सत्र. म्हणून तत्पूर्वी थोडासा येपर्यंत भाग घेतो. तिथं गौतम ऋषी आणि अहिल्या इथं खूप असा दुष्काळ पडला होता नाशिकला त्र्यंबकेश्वरला. हे त्र्यंबकेश्वर काय म्हणतात कसं तयार झालं हे अजून तुम्हाला माहित नाही, समजून घ्या थोडंसं. आणि मग त्यांनी गहू पेरला, त्यामध्ये दरबाची गाय ह्या बाकीच्या ऋषींनी करून ठेवली आणि त्यांनी हाकलायला गेले ते गौतम ऋषी, ते मरून पडली. सर्व ब्राह्मण म्हणायला लागले का यांनी गाय गोहत्या झाली म्हणून याचं पातक फिटण्यासाठी म्हणून यांना तपश्चर्या करावं लागेल शिवजीची, आणि शिवजीची तपश्चर्या करून हे शुद्ध होतील म्हणून त्यांनी घनघोर तपश्चर्या केली. दादा आवाज थोडा खोलून दे. आणि घनघोर तपश्चर्या केल्यानंतर आणि नंतर शिवजी प्रसन्न झाले. शिवजीने सांगितलं काय पाहिजे. त्यांनी सांगितलं काही नाही, इथं गंगा अवतरित झाली पाहिजे म्हणून तिथं दक्षिण गंगा ज्याला म्हणतात तिथं कोणती थोडा कर्ण मनांसारखा दक्षिण गंगा कोणाला म्हणतात गोदावरी. ती गोदावरी त्या ब्रह्मगिरीला वेळा देऊन निघालेली आहे. त्याच्यामध्ये गौतम मुनीने स्नान केलं आणि ते पवित्र झाले. मग तिथं त्यांनी जे लिंग तयार केलं होतं पार्थिव लिंग, ते भगवान एकच नाही, तिथं ब्रह्मा विष्णू आणि महेश तिघही जण आले आणि त्या तिघांनी आपल्या शक्तीचा वर्षाव त्या लिंगामध्ये केला. कोणत्या पार्थिव लिंगामध्ये तिघांनीही, म्हणून तिघांनीही वर्षाव केला. त्यामध्ये तिघाचीही शक्ती त्या लिंगामध्ये आहे. म्हणून तन म्हणजे तीन, ईश्वर म्हणजे परमेश्वर, तिन्ही परमेश्वरांनी शक्तीपात केला त्या लिंगावर. तेव्हापासून ते लिंग त्र्यंबकेश्वर नावानं स्थित झालं. बोला हर 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 हर. अशा प्रकारे ते त्र्यंबकेश्वर तिथं स्थित झालेलं आहे. आणि त्यानंतर आपला भाऊ निघून गेला. भाऊ थोडंसा अजून कर, मला मगांसारखा फ्री कर, असा मला त्रास होते बोलायचे. थोडा कर, हे बंद सर्व पूर्णच आवाज मला देऊन देणं वाटले असतं. मग चालू केल्यानंतर मग माझा पण करून टाकतो, पूर्ण येणे देऊन देतो, नाही तर ते सर्व सांभाळलं माझ्याजवळ घेऊन ये. तर मंगांसारखा आवाज कंडम झाला. आता काय करावं, 4-4, 5-5 घंटे बोलावं लागते तुमच्या सोबत. तिकडे बोलावं लागते, इकडे बोलावं लागते, असो. तर बस असं राहू दे बिलकुल, मग त्रास नाही होत मला. भाऊ निघून गेला. दक्षिण भागामध्ये भिल्ल जिथं आहेत त्यांनी त्यांचं अगस्त्य मुनीच्या म्हणण्यावरून तिकडेच राहिले. गणेशही म्हणतो मी लग्न करत नाही म्हणून ते इकडे आले. जंगलामध्ये कोणाची दृष्टी पडणार नाही असं. आणि तिकडे कार्तिकेय गेला. आईला असं वाटलं, मुलाची आठवण झाली. पार्वती माता म्हणतात शिवजीला, हे प्रभू, हे स्वामी, मला गणेशही जवळ नाही आणि गणेश तर दिसतच नाही डोळ्याला. आणि कार्तिकेय जिथं आहे तिथं इच्छा आहे का आपण कार्तिकेयला बघायला जायचं.
शिव आणि पार्वती निघाले दक्षिण भागाला. जिथं निघाले त्या ठिकाणी सोबत नारदाला घेतलं आणि नारद आणि सोबत निघाल्यानंतर नाव बदलून टाकलं. शिवजीनं नाव धारण केलं अर्जुन, कोणतं, आणि पार्वतीनं मल्लिका आणि नारदानं तुंबरू हे नाव धारण केलं. कारण आपण जर या रूपामध्ये जर गेलो तर लोक तिथपर्यंत जाऊ देणार नाही आपल्याला. पाया पळू 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 नाही का. म्हणून रूप बदलवलं यांनी. अर्जुन आणि मल्लिका आणि हे तुंबरू निघाले गेले. जाता जाता जिथं कार्तिकेय आहे त्याच्या अगोदर एक तरासू नावाचा भिल्ल, काय नाव होतं, तरासू. तरासू नावाचा भिल्ल, तिथं त्याला एक मुलगी होती आणि ते तिथं राहिले. राहिल्यानंतर तो तरासू म्हणतो हा कोण आहे, हा नारद आहे, याने पात्र बदललं होतं. तर म्हणतात माझ्या पोटी मुलगी आहे, याला देतो आम्ही आमची मुलगी. नारद म्हणतो रे बाबा कोण्या हिच्यात फसलो रे, मी बाल ब्रह्मचारी आहे, माझ्यावर आघात येऊन राहिला. शिवजी वाचवा आता हिच्यातून. ना आता मी काय वाचवणार बाबा, तू तुझं बघ म्हणे काय करायचं आहे. नारद काले रात्रभर कसा बसा तरी समजा त्याने दिवस काढला. रात्र झाली, रात्रीतूनच पळून गेला. हो, आणि जे तरासूची मुलगी याला देऊ केली होती ते अशी याच्यामध्ये गेली का माझं प्रेम जुळलं होतं, पण तो ब्रह्मचारी होता ना बाई, नाही का. मग ते त्याच्या याच्यामध्ये मग हा नाराज झाला. तरासू बाप, माझं एकुलती एक मुलगी आता कोणाला देऊ. म्हणून शिवजीनं एक चांगला श्रीमंत भिल्ल पाहिला, त्याच्यासोबत करून दिलं. त्याने रस्ता दाखवला कार्तिकेयचा. कार्तिकेयच्या गडावर गेले असताना दुरूनच कार्तिकेयने बघितल्याबरोबर आपले आई वडील आले म्हणून समजलं. कारण कोणत्याही विषयामध्ये असं आई वडील तरी ओळखतात. आणि ओळखलं आणि दंडवत साष्टांग घातला आईला वडिलाला आणि म्हटलं कशासाठी आले बाबा आई. म्हणून पार्वतीने त्याला गळ्याशी लावलं. बापा नाही समजा आपल्या रूपामध्ये आले. आणि त्यानंतर कार्तिकेयला म्हणतात बघा तुम्हाला काय पाहिजे कार्तिकेय, मागा तुम्ही. ते म्हणते पिताजी बाबाजी मला काही नाही पाहिजे, मी इथंच ठीक आहे, मी तिकडे येत नाही. फक्त एक करा, तुम्ही इथं आले, मी ज्या शिवलिंगाची पूजा करत आहोत त्यामध्ये स्थित राहा, त्यामध्ये स्थित राहा. म्हणून तेव्हापासून त्या लिंगामध्ये मल्लिका अर्जुन, मल्लिका म्हणजे पार्वती आणि अर्जुन म्हणजे शिव. मल्लिका ही पौर्णिमेला 15 दिवसानंतर त्यामध्ये स्थित असतं आणि अमावस्येला शिवजी असतं त्याच्यामध्ये. बघा ह्या गोष्टी माहित नाहीत तुम्हाला. पौर्णिमेला 15 दिवस कृष्ण पक्ष नाही का पर्यंत आई असतात विराजमान आणि शुक्ल पक्षापर्यंत वडील विराजमान असतात त्यामध्ये नाही का. तर ते म्हणून मल्लिका अर्जुन ऐकलं का नाव. कोणतं ज्योतिर्लिंग, मल्लिका अर्जुन ज्योतिर्लिंग. ह्या दोघांच्या वर्षिप त्याला म्हणतो आपण, त्याच्यामधून ते जन्माला आलं. अजूनही मल्लिका अर्जुन नावाचं 12 ज्योतिर्लिंगापैकी मी तुम्हाला 10 ज्योतिर्लिंगापर्यंत माहिती सांगितली. पंचम रुद्र संहिता पंचम खंडापर्यंत, युद्ध खंडापर्यंत आलेलो आपण. 2 जे खंड आहेत संहिता आणि कोटी संहिता